नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी थेट येते कोकणातून। कोकणात अखेर भगवा फडकला। 22 पैकी 22 जागांवर ठाकरेंच्या शिलेदारांनी केली कमाल। उद्धव ठाकरे, राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल। 22 पैकी 22 जागांवर विजयाचा जल्लोष केला आणि शिंदे गट आणि भाजपाला हातात भोपळा मिळाला। नेमकी कोणती ती निवडणूक होती ज्यामध्ये ठाकरेंच्या शिलेदारांनी गुलाल उधळून कोकणातील महत्त्वाचे नेते राणे, सामंत, केसरकर आणि इतर सर्व जे काही विरोधक आहेत त्यांचा धुव्वा अक्षरशः उडवला आहे। आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण बघूया, कोकणातील एका आर्थिक महत्त्वाच्या संस्थेच्या संचालक पदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे। त्यांचा सगळाच पॅनल निवडून आला। 22 जागांवर ही झालेली महत्त्वाची निवडणूक, यामध्ये समोरील भाजप आणि शिंदे गटाच्या पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडाला आणि 22 पैकी 22 जागा ह्या दोन्ही ठाकरेंच्या शिलेदारांनी जिंकल्या। या विजयामुळे ठाकरे गटाचे संघटन कोकणात अधिक मजबूत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। केंद्रात, राज्यात आणि सगळीकडेच यांची सत्ता, तरीही ठाकरेंच्या शिलेदारांवरती जनतेने विश्वास दाखवला आणि महत्त्वाची आर्थिक संस्था त्यांच्या पदरात दिली। आणि त्यानंतर ठाकरेंनी आणि ठाकरेंच्या शिलेदारांनी जे काही महत्त्वाचं वक्तव्य केलं की कोकण हा शिवसेनेचा, मनसेचा बालेकिल्ला आहे। कोकणात ठाकरेंचेच विचार पेरले जातील आणि भविष्यात कोकणात महत्त्वाची सत्ताही ठाकरेंकडेच राहील, असं कार्यकर्त्यांनी म्हटलं। राजकीय विश्लेषकांच्या मते ही महत्त्वाची निवडणूक होती, कारण आर्थिक केंद्र हे अतिशय सगळीकडेच असू शकतं। त्यामुळे आर्थिक केंद्र हातात असेल तर सगळीकडे शेतकरी असतील किंवा अन्य कामगार वर्ग यांच्यासोबत पक्ष राहू शकतो। त्यामुळे आर्थिक संस्थांवरील नियंत्रण केवळ आर्थिकदृष्ट्याच नव्हे तर सामाजिक आणि राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचे असते। त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण कोकणाचे लक्ष लागलं होतं। दुसरीकडे विरोधी पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया अजून आलेली नसून पुन्हा एकदा ठाकरेंचे शिलेदार जिंकल्याने सगळीकडेच आनंद व्यक्त केला जात आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अशाच छोट्या मोठ्या महत्त्वाच्या निवडणुका ठाकरेंचे शिलेदार भविष्यकाळात जिंकून पुन्हा एकदा महाराष्ट्रावर ठाकरेंचाच भगवा फडकेल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।